नमस्कार मित्रांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. समाजातील विविध घटकांकरिता केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून अनेक लाभाच्या योजना राबवल्या जातात व त्या माध्यमातून अशा घटकांचे सामाजिक आणि आर्थिक जीवनमानात सुधारणा व्हावी व ते स्वावलंबी व्हावेत हा त्यामागचा उद्देश असतो. अगदी त्याचप्रमाणे महिलांसाठी देखील अनेक योजना राबवल्या जातात. उदाहरणच द्यायचे झाले तर महाराष्ट्र सरकारची अतिशय लोकप्रिय ठरलेली माझी लाडकी बहीण योजना ही खूपच लोकप्रिय ठरली व या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये महिन्याला 1500 रुपये प्रमाणे आर्थिक लाभ दिला जातो, जेणेकरून महिलांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करता येतील व त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दृष्टिकोनातून अशा योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. अगदी त्याचप्रमाणे आता केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या माध्यमातून देशातील महिलांसाठी विमा सखी योजना सुरू करण्यात आली असून नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पानिपत येथून या योजनेचा शुभारंभ केला. त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे व महिलांना या योजनेचा लाभ काय मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या माहिती सेवा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. विमा सखी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली व ही योजना सुरू करण्यामागील महत्त्वाचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षम करणे हा आहे. ज्या महिलांचे वय 18 ते 70 वर्षाच्या दरम्यान आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेमध्ये महिलांना आवश्यक प्रशिक्षण आणि आर्थिक मदत देण्याची तरतूद असल्याने नक्कीच या योजनेचा फायदा महिलांना होणार आहे. विमा सखी या योजनेसाठी आवश्यक असलेली पात्रता काय असणार आहे ते आता आपण बघू. विमा सखी योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांकडे हायस्कूल किंवा 10वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तसेच ज्या महिलांचे वय 18 ते 70 वर्षाच्या दरम्यान आहे अशा महिला याकरिता अर्ज करू शकतात. आता या योजनेमधून महिलांना नेमका कोणता फायदा मिळणार आहे ते बघू. विमा सखी योजनेमध्ये जेव्हा महिला सहभागी होतील तेव्हा महिलांना अगोदर 3 वर्ष प्रशिक्षण दिले जाईल व त्यामध्ये आर्थिक व्यवहाराचे ज्ञान महिलांना दिले जाईल. तसेच प्रशिक्षणादरम्यान महिलांना काही निश्चित रक्कम सुमारे 2 लाखापेक्षा जास्त दिले जातील व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिला LIC विमा एजंट म्हणून काम करू शकतील. इतकेच नाही तर ज्या महिला पदवीधारक असतील त्यांना LIC मध्ये विकास अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी मिळेल. तसेच ज्या महिला 10वी पास असतील त्यांना दर महिन्याला 2 पॉलिसी करण्याचे टार्गेट दिले जाईल. म्हणजेच पहिल्या वर्षी 24 पॉलिसींची विक्री करावी लागेल व या योजनेतून बोनस देखील दिला जाईल. तसेच कमिशन म्हणून 48,000 रुपये मिळतील. म्हणजेच एका पॉलिसीसाठी 4,000 रुपये दिले जातील. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.